नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झेडपी आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव प्रसिद्ध पत्रक धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव सरळ सेवा पदभरती 2023 आरोग्य सेवक पुरुष 50% धाराशिव जिल्हा धाराशिव अंतर्गत सरळ सेवा पदभरती 2023 साठी निवड यादी लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। डॉक्युमेंट झाल्यानंतर आणि यामध्ये पात्र अपात्र किती विद्यार्थी आहे ते दिलेलं आहे, प्रवर्गणी आहे। आणि यामध्ये जर आपण विचार केला तर 30 उमेदवार यांनी हंगामी फवारणी प्रमाणपत्र आहे म्हणून यस केलेलं होतं आणि त्यामधून फक्त 3 उमेदवार इथे पात्र झालेले आहे, बाकी सर्व विद्यार्थी हे अपात्र झालेले आहे आपण बघू शकता। आणि त्यांनी पात्र अपात्राचं कारण सुद्धा सांगितलं आहे। कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिल्याने अपात्र, कागदपत्राची पूर्तता होईपर्यंत तूर्त अपात्र। फक्त इथे सर्वसाधारण फवारणी ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तो फक्त एक उमेदवार पात्र झालेला आहे आणि 2 माजी सैनिक प्रमाणपत्रधारक पात्र झालेले आहे। ठीक आहे, तर इथे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, सदर यादी तात्पुरती पात्र अपात्र असून सदर यादीवरील आक्षेप किंवा कागदपत्राची पूर्तता दिनांक 4/4/2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा आरोग्य अधिकारी धाराशिव यांच्या कार्यालयात सादर करावेत। योग्य आक्षेपाची व कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर अंतिम पात्र अपात्र यादी करण्यात येणार आहे। म्हणजे ज्यांना काही आक्षेप असतील ते आक्षेप घेऊ शकतात 4/4/2024 पर्यंत 25 पर्यंत। ठीक आहे, त्यानंतर बघा त्यांनी मेरिटनुसार जे विद्यार्थी टॉपर आहेत ते लिस्ट लावलेली आहे, मग पात्र आहे की अपात्र आहे म्हणून सर्व। इथे बघा एक विद्यार्थी दुसरीकडे लागला असल्यामुळे तो कागदपत्रासाठी गैरहजर झालेला आहे, तर त्याला अपात्र केलेलं आहे। जे कागदपत्रासाठी आलेले नाही आहे त्यांना अपात्र त्यांनी तिथेच केलं आहे। बघा हा विद्यार्थीसुद्धा अपात्र केलेला आहे, कागदपत्रासाठी आला नाही म्हणून, गैरहजर राहिला म्हणून। बघा परत विद्यार्थी दुसरीकडे लागल्यामुळे काही विद्यार्थी आलेच नाही। बघू शकता भरपूर असे विद्यार्थी आहे की जे कागदपत्र पडताळणीसाठी आलेच नाही, कारण की ते दुसरीकडे रुजू झाले असतील। 40% असो, 50 ग्रामसेवक असो किंवा अदर जॉबसाठी बघू शकता भरपूर असे विद्यार्थी हे कागदपत्र पडताळणीसाठी आलेच नाही आहे आणि त्याचा फायदा वेटिंग उघडण्यासाठी भरपूर असा होणार आहे, कारण की फवारणीचे सर्टिफिकेटवाले सुद्धा खूप कमी विद्यार्थी या झेडपीमध्ये निघालेले आहे आणि भरपूर अशा जागा इथे आहेत। बघू शकता आपण माजी सैनिकचं सुद्धा यांनी कारण बघा काय दिलेलं आहे, अपात्र करण्याचं अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास डिस्चार्ज डेटपासून 5 वर्षाच्या आत नसल्याने अपात्र केलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर भरपूर असे अपात्र केले आहे, कागदपत्र गैरहजर राहिलेले काही विद्यार्थी। तर ही यादी मेरिटनुसार सुद्धा लागलेली आहे आणि वर जे नाव आहे ते फवारणी ज्यांनी यस केले त्यांचे नाव आहे आणि यानंतर तुमची निवड यादी लागेल, अंतिम निवड यादी 4 तारखेनंतर। त्यांनी 4 तारीख दिली आहे आक्षेप घेण्यासाठी। तर ही यादी जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे। टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। धन्यवाद।